बुलढाणा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 70% अधिक मतदान होईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी व्यक्त केला। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। 1104 ठिकाणी स्थापित 1962 मतदान केंद्र राहणार आहे। शहरी भागात 381 तर नागरी भागात 1581 मतदान केंद्र राहणार आहे। यातील 987 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे। बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी 21 उमेदवार असल्याने 2 मतदान यंत्र लागणार आहे। या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। यावेळी 18 ते 19 वर्ष वयोगटातील नव्याने नोंदणी केलेले 26,500 मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहे। मतदारसंघात 9,33,173 पुरुष तर 8,49,503 महिला आणि 24 तृतीयपंथी मतदारांची नोंद आहे। यात दिव्यांग 14,234, 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक 26,830 तर 4,395 सैन्य दलातील मतदारांचा यात समावेश आहे। आपणा सर्वांना कल्पना आहे की भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला। त्यानुसार येत्या 26 एप्रिल 2024 रोजी शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीमध्ये 5 बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आपण पार पाडणार आहोत। या दिवशी जे मतदान करणारे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात येणारे जे मतदार आहेत त्याची संख्या ही 17,82,000 इतकी असून याच्यामध्ये 9,33,000 आपले पुरुष असून 8,49,000 इतक्या महिलांचा समावेश आहे। त्याच्यामध्ये 24 तृतीयपंथींचा देखील मतदारांचा समावेश त्याच्यामध्ये आहे। याशिवाय 14,234 दिव्यांग आणि 85 वर्षापेक्षा जास्त असलेले जास्त असलेले ज्येष्ठ नागरिक हे 26,830 असून सैन्य दलातील जे आपले मतदार आहेत त्यांची संख्या 4,395 इतकी आहे।